एक विशेष बातमी आपण बघणार आहोत। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वेगवेगळी राजकीय समीकरणं उदयाला येताना दिसत आहेत। राजकीय मतभेद बाजूला सरत इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे एकत्र आलेले आहेत। दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये इंदापूरमध्ये थेट लढत होते। बघूया। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील या दोन आजी माजी मंत्र्यांनी हातमिळवणी केली आहे। दत्तात्रय भरणे अजित पवारांचे राष्ट्रवादीत आहेत, तर हर्षवर्धन पाटील शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत। दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घड्याळ चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय घेण्यामागचं मुख्य कारण असं होतं की जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर या राष्ट्रवादीच्या नाराज नेत्यांना भाजपानं सोबत घेतलंय। त्यामुळे भरणे आणि पाटील यांनी मतभेदांना तिलांजली देत ताकद वाढवली आहे। आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो नाही असं नाही, पण आज आम्ही ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकत्र बैठक झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ह्या लोकल बॉडीज आहेत, त्या एकत्र आपण लढवायच्या असा आमच्याही पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि त्यांच्याही पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला। हर्षवर्धन पाटील युती सरकार आणि आघाडी सरकारमध्ये मंत्री होते, तर 2009 पासून विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत। 1995 आणि 1999 मध्ये हर्षवर्धन पाटील अपक्ष उमेदवार म्हणून जिंकले होते। 2004 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर हर्षवर्धन पाटील विजयी झाले होते। 2009 मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी दत्तात्रय भरणेंचा पराभव केला होता। 2014, 2019 आणि 2024 मध्ये भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता। मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे भाजपाचा सामना करण्याचा निर्णय घेतला। मात्र भाजप विजय मिळवेलच असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। सगळ्यांना बरोबर घेऊन एक चांगला पॅनल जनतेसमोर बांधवांनो या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे की कमळ हे इंदापूर तालुक्यामध्ये फुलल्याशिवाय बांधवांनो राहणार नाही। राजकीय मतभेद बाजूला सारत एकत्र आलेल्या हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसला इंदापूरमध्ये कितपत यश मिळतं याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं, कारण झेडपीच्या निकालावर पुढील राजकीय समीकरणं ठरणार आहे। मधुकर गलांडे, न्यूज 18 मराठी, इंदापूर।